भाजपच्या पुण्याच्या कोअर टीमची आज बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ हे बैठक घेणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल। तसंच बैठकीनंतर भाजप प्रवेशांना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे। हिंद की चादर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नागपूरमध्ये येणार आहेत। शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी शताब्दी निमित्त नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय। नागपुरातील नारा इथल्या सुरेशचंद्र सुरी मैदानावरती दुपारी 3:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। नाशिकमधल्या तपोवन इथं साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे। या निर्णयाच्या विरोधात सर्व स्तरांमधून मोठा विरोध वाढत असताना कलाकारांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेतली। उद्धव राज ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून आज देखील आंदोलन करण्यात येणार आहे। चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्यासोबत विविध कलाकार हे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन वृक्षतोडी संदर्भात विरोध दर्शवणार आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे, प्रहार, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या राजकीय पक्षांनी देखील या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील बोगस IAS कल्पना भागवत प्रकरणामध्ये 4थ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी दत्तात्रय शेटेला श्रीगोंदा इथून अटक करण्यात आली आहे। दोघांच्या खात्यातून पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान दत्तात्रय शेटेनं आपली रमेश अण्णा मुळे यांच्याशी करून दिल्याची प्रतिक्रिया ही कल्पना भागवतनं माध्यमांना दिली होती। राज्यातील नगरपालिका निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता हिवाळी अधिवेशनाआधी उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। पत्रकार परिषद घेत रोखठोक भूमिका घेतली आहे। आतापर्यंत न मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदावरून ते आक्रमक झालेत। वर्ष उलटलं तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यानं उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री पदच रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकार घाबरतं का असा सवाल विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या एकेकाळचे सहकारी असलेले मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री विखेंनी टोला लगावला। मुळामध्ये उद्धव साहेबांना प्रशासन कसं चालवायचं हेच माहीत नाही। विरोधी पक्षनेता पद द्यायचं म्हणजे नेमकं काय? अहो, याचा एक कायदा आहे। राहिला उपमुख्यमंत्र्याचा प्रश्न, तर तो आहे मुख्यमंत्र्याचा अधिकार। त्यांनी काय करावं हे तुम्ही सांगणारे कोण? एक तर जेव्हा सत्तेत होता एकही खात्याचा मंत्री नसलेला मुख्यमंत्री, अशी तुमची कारकीर्द, असं कधी झालंय का इतिहासामध्ये? जबाबदारी घ्यायची नाही पण पद मला हवंय, ही जी काय भूमिका आहे ना, ही त्यांची मुळात चुकीची आहे। त्यांना एकनाथ शिंदे साहेब आजही ज्या पद्धतीने काम करतात ना, ते आजही पाहावलं जात नाही। असे उद्धव ठाकरेंना काय वाटतं ते माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही आहे। त्यामुळे जर विरोधी पक्ष नेत्या इतके आमदार ते निवडून देऊ शकले नाही, त्याचं खरं ते आत्मपरीक्षण केलं पाहिजे। तर भाजपचे नेते नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती काय टीका केली आहे तीही पाहूयात। असं जर काय मच्छरांनी दुसऱ्यांना अॅनाकोंडा बोलू नये। असे मच्छर आम्ही रोज मारतोय बघ ना, कळलं ना? असे मच्छर रोज मारतो आणि बी टीम म्हणून त्यांना संबोधलेलं, आणि ती कोणाची काँग्रेसची ढ टीम आहे, त्याला उभाटा म्हणतात, ढ असं आहे।
नंदुरबारच्या शहादा नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमचं सील उघडून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केलाय. त्यानंतर परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरामध्ये ठेवण्यात आल्या. या ठिकाणी शहाद्यातील प्रभाग क्रमांक 8च्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सीमा अन्सारी ईव्हीएमचं सील पाहण्यासाठी आल्या तेव्हा जुन्या सीलवरती नवीन सील आढळून आलं. त्यावेळेस त्यांनी हरकत घेत आधीच सील का फुटलं आणि नव्यानं सील कधी लावलं याबाबत स्पष्टीकरण मागितलं. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे दोन्ही बाहेरगावी असल्यानं याबाबत कोणाला देखील स्पष्टीकरण देता आलं नाही. स्ट्रॉंग रूमचं सील फुटल्याची अफवा ही शहरामध्ये पसरताच अनेक उमेदवारांनी टाउन हॉल परिसरामध्ये गर्दी केली. यावेळी पोलिसांनी कुठले देखील सील तोडलं नसल्याचं स्पष्ट केलंय. 2 डिसेंबरला मतदान झाल्यावर रात्री आपले निवडणूक निर्णय अधिकारी माननीय डॉक्टर कृष्णकांत कनवारिया सर तसेच मी आणि विविध पक्षाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रात्री स्ट्रॉंग रूमला सील करण्यात आलेलं आहे व त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष CCTVचे फुटेजही त्याचे उपलब्ध आहेत आणि त्या दिवशीचे सील हे सर्व सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारे सील तुटलेले नाहीत किंवा सील तोडले गेलेले नाहीत आणि करिता लोकांनी कोणतेही अफवेचा बळी पडू नये, अफवावर विश्वास ठेवू नये. या ठिकाणी खरोखर एक जुनं सील जे आहे ते तुटलेलं होतं आणि नवीन सील त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं की हे जुनं सील या ठिकाणी फाटलेलं आहे आणि नवीन का, तर त्यांनी म्हटलं की EVM ज्यावेळेस सुरुवातीला असते त्यावेळेस ते मध्ये ठेवले गेलेत आणि त्यांना सील लावण्यात आलं आणि ज्यावेळेस मतदानासाठी ते EVM काढण्यात आले त्यावेळेस ते सील तोडण्यात आलं आणि नवीन पुन्हा मतदान झाल्यानंतर पुन्हा EVM मध्ये ठेवले तर नवीन सील लावण्यात आलं. त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे, पण आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. तुम्ही जुनं सील काढलं तर पुरेसं का त्या ठिकाणी पूर्ण ते काढण्यात आलं नाही. अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष अनिल मालगेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अकोल्यातील ओबीसी चेहरा म्हणून ओळख असलेल्या मालगेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर मालगेंनी प्रकाश तायडेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जामखेडमधील कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी संदीप गायकवाडला न्यायालयानं 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एबीपी माझाच्या बातमीनंतर भाजप पदाधिकारी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. अहिल्यानगरच्या जामखेडमधील कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान दीपाली पाटील ज्या कला केंद्रामध्ये काम करत होती त्या घुंगूर कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली पाटील या गेल्या 3 महिन्यांपासून कला केंद्राचं काम या करत नव्हत्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दीपाली पाटील मूळ राहणारच्या कल्याणच्या होत्या. त्यांच्या काही आर्थिक त्याच्यामुळे उदरनिर्वाहासाठी कला केंद्रामध्ये पूर्वी 2-3 महिन्याखाली आपल्याकडे होत्या, सध्या काही त्या आपल्याकडे नव्हत्या. हे दीपाली पाटील म्हणजे खूप गरीब होत्या नाही का, आणि ही कालची जी घटना झालेली खूप दुर्दैवी आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर याचा फायदा फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होईल असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी केलंय. दोघंही एकत्र लढलो तर अजितदादांच्या 40 ते 45 जागा निवडून येतील आणि शरद पवारांच्या फक्त 2 ते 4 जागा येतील. पण हेच जर दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या तर आमच्या 23 ते 49 जागा या निवडून येतील असं जगताप म्हणाले. आणि हे सगळं गणित शरद पवारांना पटवून दिल्याचं देखील जगतापांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला मिनिमम 23 जागा निघतील, मॅक्सिमम त्या ठिकाणी यस आणि मॅक्सिमम 46-47 जागांपर्यंत आम्ही पोहोचू अशी प्रकार. महाविकास आघाडी म्हणून लढला तर तुम्हाला 23 ते 47 जागा मिळतील असं तुमचं म्हणणं. माझं म्हणणं. आणि अजित पवारांसोबत जर तुमचा पक्ष गेला तर मात्र आम्ही साधारणतः 3 ते 11-12 पर्यंत राहू. म्हणजे पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर पाहायला मिळतोय. गेल्या 2 दिवसांपासून पालघर तालुक्यातील गोवाडे, सोमटा, आंबेदे आणि इतर भागामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. तर डहाणू तालुक्यातील आंबिस ते साये या भागात देखील बिबट्याचा वावर असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे वन विभागानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.
मालेगावात नुकताच एक दुर्मिळ फिकट पिंगळा घुबड कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. घोडासारखा फिकट रंग आणि पिसांच्या मुकुटासाठी हा घुबड ओळखला जातो. पिंगळा हा भारतीय घुबडांच्या जातीतील सर्वात लहान घुबड असून तो मानवी वस्तीजवळ राहतो. पक्षीमित्र सुमित अहिरे यांनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. गुजरात, राजस्थानमध्ये प्रामुख्याने दिसणारी ही प्रजाती महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ आहे. निशाचर आणि चपळ स्वभावाचा हा लहान शिकारी किडे आणि छोटे सरडे यावरती उपजीविका करतो. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. राज्यात नगर परिषद निवडणूक पार पडली. निकाल हा 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यामुळे राज्यभरामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत. नेमके काय नियम असतात निवडणूक आयोगाचे स्ट्रॉंग रूम बाबत? या परिसरामध्ये किती बंदोबस्त असतो? सीसीटीव्ही कुठे असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेतली आहेत. त्यातच गंगाखेड येथील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 सीसीटीव्ही ही सर्व घडामोडींसाठी लावण्यात आलेले आहेत. गंगाखेड नगर परिषद येथील स्ट्रॉंग रूमचा आढावा घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी देखील बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. पाहूयात. तो लांबलेला 21 डिसेंबर रोजी हा निकाल होणार आहे आणि याच अनुषंगानं स्ट्रॉंग रूम असेल, ईव्हीएम असेल याबाबत शंका, प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र मी सध्या गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आहे आणि इथं आपण बघितलं तर स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली, इथं मतमोजणी होणार आहे आणि त्या पलीकडच्या बाजूला स्ट्रॉंग रूम आहे. आपल्यासोबत गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी युवराज डाबकरे. सर, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नेमकी कशी सुरक्षा असती, याचे नियम काय आहेत? स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण सेटअप केलेला आहे त्या ठिकाणी इनर कॉरिडॉरमध्ये SRPFचा गार्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यांचे एकूण 10 गार्ड आहेत. आळीपाळीनं ते त्या ठिकाणी गार्ड करतात आणि आउटर कॉरिडॉरमध्ये लोकल पोलीस स्टेशनचा 1-4चा गार्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याचबरोबर एक सिव्हिल ऑफिसर सुद्धा 8 तासासाठी या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. तसेच सुरक्षा कक्ष स्ट्रॉंग रूमच्या बाहेर CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर फायर एक्स्टिंग्विशर आणि फायर फायटर याची सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की CCTV नेमके कुठं लावलेले असतात, त्याचे नियम काय आहेत? CCTV ही स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी उभारण्यात आली आहे त्याच्या दर्शनी भागात आणि ज्या ठिकाणून मुव्हमेंट होते त्या ठिकाणी लावण्यात आलेले असतात. आतल्या बाजूला कुठलाही CCTV किंवा लाईट्स आपण लावत नाही. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे CCTV हे एंट्रन्स आणि लॉबीमध्ये लावण्यात येत असतात. तर काही उमेदवारांकडून काही मागणी करण्यात आलेली का अतिरिक्त सुरक्षा बलाची किंवा मग CCTV लावण्यासंदर्भामध्ये? आमच्याकडे लेखी स्वरूपात उमेदवारांकडनं लेखी मागणी आल्यावरून आम्ही उमेदवाराला त्यांचे लॉबीमध्ये CCTV लावण्याची परवानगी देण्यात आली. एका उमेदवारांनी त्यांचे 2 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आता सध्या किती बंदोबस्त आहे आणि कशा पद्धतीने हे रेग्युलर त्यांची चेकअप असते? ते इनर कॉरिडॉरमध्ये SRPFचे जे जवान आहेत ते दर 2 तासाला त्यांची ड्युटी चेंज होत असते आणि ते रोटेशनमध्ये पूर्ण वेळ 24 तास ते पहारा देत आहेत. आणि आउटर कॉरिडॉरमध्ये लोकल पोलीस स्टेशनचा 1-4चा पूर्ण गार्ड आहे, 1 ऑफिसर आणि 3 कर्मचारी त्यांचे 24 आवर्स गार्ड देत आहेत. मतमोजणीच्या दिवशी कशा पद्धतीनं मग हे